ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025-2026 प्रभाग क्रमांक 2 रवींद्र जाधव आणि कविता रवींद्र जाधव यांच्या प्रचार रॅली आणि प्रचाराचे नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली. आडगाव संभाजी महाराज चौक, आडगाव बस स्टँड प्रचार रॅली काढण्यात आली. आडगाव येथील देवदेवतांचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने ज्येष्ठ नागरिकांचा, ग्रामस्थांचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रभाग क्रमांक 2 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट घड्याळ या चिन्हावर प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावे असा जोगवा मतदारांकडून मागितला. कुठलाही भेदभाव न करता समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत प्रभागाचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच आडगाव ते शिर्डी अशी पायी साई पालखी काढणे गेली 5 वर्षांपासून नियोजन करत आहेत. छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळ, महालक्ष्मी मित्रमंडळ, संकल्प युवा सोशल फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात पुढाकार. कोरोनाच्या काळात स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आचार विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कॅलेंडर आणि घड्याळ यांचे वाटप करत सदैव जनतेच्या संपर्कात असतात. शिवशक्ती क्रीडा मंडळातर्फे किशोर आणि किशोरी कबड्डी गटातील निवड चाचणी स्पर्धा आयोजन आणि खेळाडूंसाठी किट वाटप. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचा लाभ प्रभागातील हजारो महिलांना होत आहे. आडगाव आणि प्रभागातील कुटुंबातील भूमिपुत्र, एक भाऊ, पुतण्या, भाचा, मित्र म्हणून आपण सर्वांनी रवींद्र जाधव आणि कविता रवींद्र जाधव यांच्या पाठीशी उभे राहावे असे मतदारांकडून सांगण्यात आले. नाशिक महापालिका 2026 पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान आहे. तर आज आमचे सहकारी रवींद्र दत्तू जाधव यांनी आज त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. अजून युतीचं काय होतं, महायुती होती का नाही होती, अजून ज्येष्ठ नेते ठरवतील. पण आज जो पक्ष जो त्याची ताकद दाखवायचं काम करू राहिला, तर पक्षाला पण माझं असं म्हणणं आहे का सर्व काय असेल तो सोडून जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे त्यांनी पक्ष वाढवायचं काम केलं, त्याला तिकीट द्यावं असं माझी अशी मागणी आहे. आणि सर्वच आडगावकर उमेदवारांना आम्ही आडगावकर मतदार आमचा त्यांना सगळ्यांना पाठिंबा आहे. ज्याच्या गळ्यामध्ये तिकिटाची माळ पडेल. नाशिक महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी रवींद्र भाऊ दत्तू जाधव आणि अनुजाताई जगताप तसेच साबळे असे आम्ही सर्व उमेदवार आज आडगावमधून प्रचार रॅली सुरू केली आहे. तरी आम्ही घरोघरी सर्व बीडी कामगार, दुर्गानगर, आपल्या नांदूर, मानूर सर्व एरियामध्ये फिरत असताना सर्व जनतेला आम्ही भेटलो. तर त्यांची अशी इच्छा आहे का परिवर्तन करायचं आहे यावेळेस. तर त्यामुळं सर्व जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडे प्रार्थना करतो. आणि काय विजय 2साठी मागील जे नगरसेवक आहे 2-3 वेळा त्यांनी जनतेने त्यांना साथ दिला. पण आता त्यांनी आम्हाला फक्त 10 कामं मोजून सांगावं का प्रभागामध्ये 10 कामं झाले, त्यानंतर जनता जो काही निर्णय घ्यायचा तो घेईल. बोला. येणाऱ्या 2025-2026 स्थानिक स्वराज्य संस्था ज्या नाशिक महानगरपालिका होऊ घातलेल्या आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट याचकडून मला नगरसेवकाची इच्छुक उमेदवारी 100% भेटणार आहे. त्यात मात्र सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, आडगाव ग्रामस्थ, आडगाव प्रभाग 2 शाश्वती आहे. माझ्या कार्याची पावती माझा पक्ष 100% देणार आहे. याची कोणी शंका मनामध्ये बाळगू नये. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 2025-26 जी महानगरपालिका आहे त्या प्रभाग 2मध्ये जशी 2002ची पुनरावृत्ती होणार, पूर्ण घड्याळ लागणार. येणारं पॅनल 40 सीटं पण घड्याळ या चिन्हावर निवडून येतील. मी याची शाश्वती देतो. आणि शेवटी इथला वर्ग शेतकरी वर्ग आहे.
कामगार वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, यांनी अतिशय मला मदत केली आहे आणि त्यांचा मला पाठिंबा आहे. 100% हा प्रभाग 2मध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ 100% येणार म्हणजे येणार. धन्यवाद.